पण काही गोष्टी दुर्दैवाने कायद्याचा कुठेतरी मिसयूज होतोय असं माझं म्हणणं आहे. आज आमच्या परिवारावर जे ॲट्रॉसिटी अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. कारण 2005 रोजी आम्ही जयंती भोईर जे सापड गावामध्ये राहतात त्यांच्याकडनं आम्ही एक जागा घेतली होती 80/2 आज ही जागा घेतल्यानंतर जवळजवळ 20 वर्ष झाल्यानंतर ह्या कुठेतरी हे गुन्हे दाखल झालेले आहेत. पण दाखल होताना थोडीच पोलिसांनी चौकशी करायला पाहिजे होती. कारण काय झालंय की आम्ही गायकवाड कंपनीने जो आमच्या विरोधात जे गुन्हे दाखल केलेत हे गुन्हे दाखल करताना त्यांनी आमचा त्यांच्याशी कोणत्या प्रकारचा व्यवहार झालेला नाही. पहिली गोष्ट, पुखराज जैन जे सावकार होते त्यांच्याकडे जयंती भोईर त्यांनी जागा घेतली. जयंती भोईरकडनं आम्ही घेतली आणि आमच्याकडनं आम्ही मोहनवाल्यांना दिलेली. तर त्यांच्याशी गायकवाड कंपनीशी आमचा कोणत्याही प्रकारचा व्यवहार आणि काही झालेला नाही. पण कुठेतरी सावकारी आणि वतनदार या दृष्टिकोनातून हे झालेले. कारण वतन खालसा झाल्यानंतर आज त्यांचा त्या जागेशी काही हक्क राहत नाही. आणि जेव्हा आम्ही सातबारा आणि फेरफारसाठी तहसीलदार आणि प्रांतकडे गेलो असताना प्रांत आणि तहसीलदारनी त्यांचं प्रकरण फेटाळण्यात आलं होतं. त्यामुळे जागा आमच्या नावावर झाली होती आणि याच अनुषंगाने आम्ही ती जागा मोहनवाल्यांना दिली होती. पण कुठेतरी या कायद्याचा मिसयूज करून एक 80 वर्षाची वृद्ध महिला या DCP ऑफिसला आणून त्यांना उपोषणाला बसून प्रेशर आणून हे कुठेतरी गुन्हे दाखल करायला लावले. ॲक्च्युली आता राजकीय त्याच्यामध्ये नाही, पण बरेच दिवस जे प्रकरण चालू असतात पोलीस स्टेशन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत नव्हतं. कारण त्यांना पोलिसांना सुद्धा माहीत होतं की या गोष्टी तथ्य नाही आहे. पण कुठेतरी आता बौद्धभूमीचं जे प्रकरण झालं आहे, खासदार शिंदे साहेबांवर जे आरोप होतात, आम्ही आज शिंदे साहेबांशी एकनिष्ठ आहोत आणि या दृष्टिकोनातनं कुठेतरी या गोष्टीचा फायदा घेऊन या गोष्टी मला तरी वाटतं की हे ॲट्रॉसिटीचं हे प्रकरण माझ्यावर येतंय असं मला वाटतंय. आणि याच्यामध्ये मोहन ग्रुपवाल्यांची जितूबाई आणि जे DM दळवे त्यांचा त्या ॲग्रीमेंटशी काही कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे. त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये नाव पण त्यांची पण नावं घोषवण्यात आहेत. आज याच्यामध्ये माझे 82 वर्षाचे मोठे भाऊ आहेत किसन वायले, माझ्या 2 वहिनी आहेत अलका वायले आणि निर्मला वायले आणि माझं नाव. अशा प्रकारे ही दाखल झालेली आहेत. पण या गुन्ह्यामध्ये अजूनपर्यंत मी सांगतो की कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. आम्ही याच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोकावले आहेत आणि लवकरात लवकर आम्हाला वाटतं की याच्यातनं कुठेतरी आम्हाला न्याय मिळेल.